नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पायाभूत अभ्यासक्रम प्रथम वर्ष कला वाणिज्य विज्ञान सत्र दुसऱ्यामध्ये आपले स्वागत असो. मित्रांनो, सत्र दुसऱ्यामध्ये आपण 5 प्रकरणं अभ्यासणार आहोत. एकूण 5 प्रकरणं आपण अभ्यासणार आहोत आणि 6वं प्रकरण जे आहे ते प्रोजेक्ट किंवा असाइनमेंटसाठी आहे. ओके, सध्या आपण या 5 प्रकरणांविषयी बोलूया. तर पहिलं प्रकरण जे आहे ते म्हणजे जागतिकीकरण आणि भारतीय समाज. दुसरं प्रकरण जे आहे हे मानवी हक्कांविषयी भाष्य करते. तिसरं प्रकरण जे आहे हे परिस्थितिकी शास्त्राविषयी भाष्य करते. प्रकरण 4 तणाव आणि संघर्ष. प्रकरण 5 आधुनिक समाजातील तणाव आणि संघर्षावर आपण कशा पद्धतीने नियंत्रण करू शकतो त्याविषयी आपण ह्याच्या अंतर्गत अभ्यास करणार आहोत. ओके, चला तर मग सुरुवात करूया आपण. प्रकरण पहिले, जागतिकीकरण आणि भारतीय समाज. मित्रांनो, चला आपण आता पहिलं प्रकरण अभ्यासूया. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे जागतिकीकरण आणि भारतीय समाज, ग्लोबलायझेशन अँड इंडियन सोसायटी. बरोबर, ह्या प्रकरणाच्या अंतर्गत आपण हे सर्व मुद्दे अभ्यासणार आहोत. ओके, तर पहिला मुद्दा बघूया आपण. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या ज्या 3 संकल्पना आहेत मित्रांनो, ह्या आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर जागतिकीकरण आणि रोजगारातील बदल हे आपण अभ्यासणार आहोत. नंतर पुढचा मुद्दा आहे प्रकरण पहिल्याचा, तो म्हणजे स्थलांतर. मग त्याच्या अंतर्गत आपण स्थलांतराची कारणे आणि परिणाम काय आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. नंतरचा मुद्दा आहे जागतिकीकरण आणि कृषी क्षेत्रातील बदल किंवा जागतिकीकरणामुळे कृषी क्षेत्रात कोणत्या प्रकारचे बदल घडून आले, सकारात्मक व नकारात्मक, हे दोन्ही आपण बघणार आहोत. नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही जी समस्या आहे ही अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात आपण म्हणू त्याला की एक सिव्हिअर समस्या किंवा मुख्य सामाजिक समस्या म्हणता येईल. याला एक ज्वलंत समस्या म्हणूया आपण. म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या ही जी काही समस्या आहे, ह्या समस्येची कारणे काय आहेत, शेतकरी का आत्महत्या करीत आहेत, बरोबर, ते कारणे आणि परिणाम, त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, दुष्परिणाम हे आपण अभ्यासणार आहोत. नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान आणि संज्ञापनाचा दैनंदिन जीवनावरील होणारा परिणाम. माहिती तंत्रज्ञानाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ICT, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. बरोबर, तर ह्या ICTचा किंवा माहिती तंत्रज्ञानाचा आणि संज्ञापनाचा दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो, मग ह्याच्या अंतर्गत आपण सकारात्मक व नकारात्मक परिणाम हे दोन्ही आपण अभ्यासणार आहोत. तर अशा पद्धतीने हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे आपण प्रकरण पहिल्यामध्ये अभ्यासणार आहोत. मित्रांनो, हे आपलं दुसरं सत्र सुरू झालं आहे. बरोबर, दुसऱ्या सत्रातील पहिलं प्रकरण जे आहे हे आहे जागतिकीकरण आणि भारतीय समाज. ह्या पहिल्या प्रकरणाच्या अंतर्गत आपण हे सर्व मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या तिन्ही संकल्पना अभ्यासणार आहोत. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या संकल्पनांविषयी आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, खाऊजा ह्या ज्या तिन्ही संकल्पना आहेत, ह्या संकल्पना कधी उदयास आल्या, 1991 मध्ये. बरोबर, 1991 मध्ये. 1991 मध्ये श्री PV नरसिंह राव हे आपल्या देशाचे, भारत देशाचे पंतप्रधान होते व डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते. मित्रांनो, 1985 ते 90 या कालखंडामध्ये भारत या देशावर आर्थिक संकट आलेलं, त्याच्यामागे बरीच कारणं होती. नंतर भारतातील जे काही सार्वजनिक उद्योग होते त्यांना पण अपयश मिळत होतं. नंतर राजकर्त्यांची व्यावहारिक लवचिकता व देशांतर्गत परिस्थितीचा रेटा, या सर्व कारणांमुळे आपल्या देशात 1991 पासून
अर्थव्यवस्थेमध्ये रचनात्मक बदल करण्याच्या उद्देशाने नवीन आर्थिक सुधारणांचा अंमल सुरू झाला. बरोबर, कारण नवीन आर्थिक सुधारणा करणं फार आवश्यक होतं देशाची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी. बरोबर, मग त्यावेळेचे आपले जे भारताचे पंतप्रधान होते श्री नरसिंह राव व अर्थमंत्री कोण होतं, डॉक्टर मनमोहन सिंग होते. मग त्यांनी खाऊजा ह्या त्रिसूत्रीवर विचार केला, अंमल केला आणि भारतामध्ये खाऊजा ही त्रिसूत्री उदयास आली. बरोबर, तर आपण बघूया आपण पहिलं खाजगीकरण. ओके, तर चला तर आपण खाजगीकरण ह्या संकल्पनेविषयी थोडक्यात बघूया. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत या देशाचा, आपल्या देशाचा आर्थिक विकास जलद गतीने व्हावा हे एक उद्दिष्ट ठरवण्यात आलं. बरोबर, आणि त्यामुळे सार्वजनिक जे क्षेत्र होतं मित्रांनो, सार्वजनिक क्षेत्राला जास्त महत्त्व देण्यात आलं की जेणेकरून भारत देशाचा आर्थिक विकास हा झपाट्याने होईल असं. परंतु 1947 ते 1990 या कालावधीत जे काही सार्वजनिक क्षेत्र होती, सार्वजनिक क्षेत्रातील जे उद्योग होते मित्रांनो, उद्योगधंदे होते, त्यांच्यामध्ये होणारी जी कामगिरी होती ती अतिशय निराशाजनक झाली. त्यामुळे सरकारला असं वाटलं की जे सार्वजनिक क्षेत्र आहेत त्यांचा विस्तार कमी करून त्याच्यावर काही उपाययोजना करता येईल का. बरोबर, आणि ह्या विचारधारेतून असं सुचलं की जे काही सार्वजनिक क्षेत्र आहेत, सार्वजनिक क्षेत्रांमधील जे उद्योगधंदे आहेत, बरोबर, तर त्या उद्योगधंद्यांसाठी जे क्षेत्र राखून ठेवण्यात आलेलं आहे, मग त्या क्षेत्रांमधील उद्योग जे असतात, उद्योगधंदे जे असतात त्यांना खुले केले जावे, त्यांना खुले केलं जावं. बरोबर, आणि ह्याच विचारधारेला किंवा ह्या प्रक्रियेला खाजगीकरण असे म्हणतात. अजून आपण खाजगीकरणाची एक व्याख्या बघूया की सार्वजनिक क्षेत्रांमधील उद्योगांची मालकी, त्यांचे व्यवस्थापन व नियंत्रण खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना हस्तांतरित करण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच खाजगीकरण असे म्हटले जाते किंवा ह्या संकल्पनेला खाजगीकरण असे म्हटले जाते. आता पीटर ड्रकर हे एक व्यवस्थापन शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंद्यातील शासकीय भांडवल काढून घेण्याची प्रक्रिया होय, किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंद्यातील शासकीय भांडवल काढून घेण्याची प्रक्रिया म्हणजेच खाजगीकरण होय. आता बघूया आपण खाजगीकरण आणि भारतातील उद्योग, प्रायव्हेटायझेशन अँड इंडस्ट्रीज इन इंडिया. बघा मित्रांनो, खाजगीकरणासाठी ना वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यातली एक महत्त्वाची पद्धत म्हणजे निर्गुंतवणुकीकरण. ओके, 1991 पासून ते 2003 पर्यंत असे अनेक उद्योगधंद्यांचे निर्गुंतवणुकीकरण, डिसइन्व्हेस्टमेंट भारत सरकारने केली. बघा मित्रांनो, 2003 ते 2004 ह्या वर्षात भारत सरकारने एकूण 7 सरकारी उद्योगांच्या समभाग भांडवलाचे निर्गुंतवणुकीकरण करण्याचे ठरविले. मग हे उद्योग कोणते बरं? मारुती उद्योग लिमिटेड, CMC, डेजिंग कॉर्पोरेशन, गॅस ऑथॉरिटी लिमिटेड, IBP, नंतर IPCL, ONGC. तर या 7 उद्योगांचे निर्गुंतवणुकीकरण हे करण्याचे ठरविले. बरोबर,
आता आपण पुढचं बघूया की खाजगीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला, किंवा खाजगीकरणाचे परिणाम म्हणू आपण, इफेक्ट्स ऑफ प्रायव्हेटायझेशन. बघा बाळांनो, त्याचे काही खाजगीकरणाचे परिणाम हे काही सकारात्मक आहेत, काही नकारात्मक आहेत. ते परिणाम कोणते आपण ते थोडक्यात बघूया. पहिला महत्त्वाचा परिणाम म्हणजे खाजगी क्षेत्रे जी होती त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. बरोबर, खाजगी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. बरोबर, त्यामुळे काय झालं बाळांनो की खाजगी क्षेत्रे जी होती त्यांचा व्याप खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि बाजारपेठेतील खाजगी क्षेत्र जे होते त्याच्या हिश्श्यात देखील वाढ झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की खाजगी उद्योगपतींचे सामर्थ्य खूप मोठ्या प्रमाणात वाढले. आता दुसरा परिणाम म्हणजे कमी उत्पन्न. बरोबर, बघा बाळांनो, खाजगीकरणामुळे काय झालं की सरकारने सार्वजनिक क्षेत्रांवरील त्यांची मालकी व नियंत्रण गमावले, परंतु त्यापासून मिळणारा जो मोबदला होता तो पुरेपूर असा मिळाला नाही. आणि त्यामुळे काय झालं की सर्वच आघाड्यांवर सरकारचे खूप मोठ्या प्रमाणावर, समाजाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तिसरा परिणाम आहे तो म्हणजे निधीचा गैरवापर. बरोबर, खाजगीकरणाच्या प्रक्रियेतून सरकारला खूप मोठ्या प्रमाणावर निधी मिळालेला होता आणि तो निधी कशासाठी मिळाला होता, तो म्हणजे पायाभूत सुविधा ज्या आहेत, पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, सार्वजनिक उद्योगापुढे ज्या काही समस्या निर्माण होतात त्या सोडवण्यासाठी मदत करणे, नंतर समाजामध्ये जे काही दुर्बल घटक आहेत त्यांच्या कल्याणासाठी, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी हा निधी देण्यात आलेला होता. परंतु ह्या कामांसाठी ह्या निधीचा वापर न होता ह्या निधीचा गैरवापर हा करण्यात आला. पुढचा परिणाम आहे तो म्हणजे भांडवलदारांची मक्तेदारी. खाजगीकरणामुळे काय झालं बाळांनो की सार्वजनिक उद्योगांची जी काही मक्तेदारी होती ती एकामागून एक अशी ढासळू लागली आणि खाजगी भांडवलदारांची मक्तेदारी ही सुरू झाली. बरोबर, आणि त्याचा परिणाम असा झाला की समाज व म्हणजे भारतीय समाजावर व भारताच्या अर्थव्यवस्थेवर किंवा सरकारवर त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला. पाचवा परिणाम आहे अपेक्षेप्रमाणे परिणाम नाही. म्हणजे ज्या हेतूने खाजगीकरण ही संकल्पना राबवायची होती, जो एक हेतू होता खाजगीकरण आणण्याचा, त्याचा अपेक्षेप्रमाणे परिणाम हा दिसून आला नाही. नंतर बेकारीमध्ये वाढ झाली. सर्व क्षेत्रांमध्ये बेकारीचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढले मित्रांनो. बरोबर, नंतर भ्रष्टाचार बोकाळला. खाजगीकरणामुळे भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात बोकाळला. नंतर आश्वासनांची पूर्तता. बघा बाळांनो, काही उद्योग असे असतात की जे देशाच्या सुरक्षिततेच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात, कारण त्यांची कामगिरी जी असते उत्कृष्ट असते. बरोबर, मग असे काही जे निवडक सार्वजनिक उद्योग होते त्या उद्योगांना नवरत्न उद्योग असं म्हणजे नवरत्न उद्योग ह्या नावाने गौरवण्यात आले. बरोबर, नंतर असंही ठरलं की ज्या उद्योगांना नवरत्न ह्या नावाने गौरवण्यात आलेले आहे त्या उद्योगांचे खाजगीकरण करता येणार नाही असं ठरवण्यात आलं. परंतु हा ठराव फक्त कागदोपत्री राहिला, परंतु त्या ठरावाला प्रत्यक्ष केराची टोपली दाखवली गेली. बरोबर, आणि अर्थातच त्यावेळेस डाव्या पक्षांनी यास प्रचंड विरोध केला होता. तर बघा मित्रांनो, खाजगीकरणाचा अवलंब केल्यामुळे जे काही बदल घडून आले ते सर्व खाजगी भांडवलदारांच्या हिताचे व खाजगी मक्तेदारीच्या विकासाला सहाय्य ठरतील असेच आहेत. बरोबर, खाजगीकरणामुळे काय झालं की कामगारांचं हित, देशहित व देशाच्या अर्थव्यवस्थेत बळकटी तसेच दुर्बल घटकांचा विचार व विकास अजिबात झाला नाही. इथे आपण काय बघितलं बघा बाळांनो की अशा पद्धतीने
खाजगीकरणाचे काही सकारात्मक व काही नकारात्मक परिणाम हे घडून आलेले आपल्याला दिसून येतात. त्याचे सकारात्मक परिणाम हे कमी, परंतु नकारात्मक परिणाम हे जास्त आहेत, हे असं आपल्याला आढळून आलं. ठीक आहे. आता आपण उदारीकरण ह्या संकल्पनेविषयी थोडक्यात जाणून घेऊया. तर आपण उदारीकरण किंवा शिथिलीकरण म्हणजे काय मित्रांनो? तर उदारीकरण किंवा शिथिलीकरण म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये लादण्यात आलेले निर्बंध व नियंत्रणे काढून टाकणे. त्याचबरोबर सरकारी हस्तक्षेप जे आहेत उद्योगधंद्यांवरील ते कमी करणे, सरकारच्या सहभागाचे क्षेत्र मर्यादित करणे, उद्योजकांना व व्यावसायिकांना सोयी व सवलती पुरेशा पुरविणे आणि जे काही उद्योगधंदे आहेत, उद्योजक आहेत, विविध प्रकारचे व्यावसायिक आहेत, त्यांना पुरेसे स्वातंत्र्य देणे, देशी तसेच परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि एकंदरीने अर्थव्यवस्था ही अधिक मुक्त, पारदर्शी व स्पर्धात्मक करणे. या व्याख्येवरून किंवा हा पॅरेग्राफ वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं उदारीकरण म्हणजे काय असतं बाळांनो. लिबरल धोरण, लिबरल पॉलिसी म्हणतो ना आपण, उदारमतवारी धोरण म्हणजेच काय? उदारीकरण. मग कोणाविषयी उदारमतवादी धोरण? जे काही उद्योग आहेत, जे काही उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, जे काही उद्योग आहेत भारतात असलेले, त्यांच्याविषयीचं उदार धोरण. बरोबर. अजून आपण थोडक्यात दुसरी एक व्याख्या बघूया. सरकारी निर्बंध, ओके, नंतर सरकारी नियंत्रण कमी करणे किंवा काही रद्द करणे, या धोरणाला काय म्हटलं जातं? उदारीकरण असं म्हटलं जातं. तुम्हाला माहिती मित्रांनो की जे काही आपले विविध उद्योगधंदे आहेत त्याच्यावर सरकारी निर्बंध असतात, नियंत्रणे असतात. बरोबर. तर हे सर्व कमी करणं आणि काही निर्बंध, काही नियंत्रणे हे रद्द केले जातात उदारीकरण ह्या प्रक्रियेद्वारे. ओके. तसंच जे काही उत्पादित माल आहे, जो काही उत्पादित माल आहे, नंतर अर्थव्यवस्थेमधील गुंतवणूक, आयात निर्यात, ह्या अशा काही गोष्टी आहेत बाळांनो, ह्यांच्यावरील ज्या काही परवाना पद्धत असते, त्याला आपण परमिट म्हणतो किंवा लायसन्सिंग म्हणतो, त्याच्यासारखे काही जाचक नियंत्रण, निर्बंध, नियम कमीत कमी करण्याचा ह्या धोरणामध्ये समावेश आहे. बरोबर. नंतर तुम्हाला माहिती मित्रांनो की उदारीकरणाची प्रक्रिया जी आहे ती 1991 मध्ये जे काही नवीन औद्योगिक धोरण तयार करण्यात आलं त्याच्यामध्ये उदारीकरण, खाऊजा त्यातलं उदारीकरण हे सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. ह्या धोरणात काय म्हटलंय मित्रांनो की काही असे 5-6 उद्योग वगळता, उद्योगधंदे वगळता इतर जे काही सर्व उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यांना परवाना पद्धत किंवा त्याला आपण लायसन्सिंग असं म्हणतो, तर त्या लायसन्सिंग किंवा परवाना पद्धतीच्या जी काही एक जाचक अट होती की हा धंदा जर सुरू करायचा, हा उद्योग सुरू करायचा तर त्याला परवाना पाहिजेच, अगदी लायसन पाहिजेच बुवा असं, तर त्याच्यातून मुक्त करण्यात आले आहे बऱ्याचशा उद्योगांना. बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ सर्वच, फक्त 6 उद्योग सोडून बाकीचे सर्व जे काही उद्योग आहेत त्यांना परवाना पद्धतीच्या निर्बंधातून मुक्त करण्यात आले किंवा परवाना पद्धतीचं जे काही धोरण आहे ते लवचिक करण्यात आलेलं आहे. बरोबर. मग कोणते 6 उद्योग असे आहेत की ज्यांना परवाना आवश्यकच आहे, परवाना किंवा लायसन हे आवश्यकच आहे, तर हे ते 6 उद्योग आहेत. ते म्हणजे पहिला उद्योग जो आहे तो स्फोटकांचे उत्पादन करणारे उद्योग. बरोबर. आम्ही जर म्हणत असू की आम्हाला
स्फोटकांचा उत्पादन करणारा उद्योग सुरू करायचा आहे तर आपल्याला परवाना नाही मिळू शकणार बाळांनो. त्याच्यासाठी बऱ्याच जाचक अटी आहेत. त्या अटींची पूर्तता झाली तरच हे उद्योगधंदे सुरू करण्याची परमिशन मिळते, परवाना मिळतो. तसंच संरक्षण विषयक उत्पादने कोणीही तयार करू शकत नाही. अल्कोहोलची उत्पादने, सिगारेट, धोकादायक रसायने, औषधे या 6 उद्योगधंद्यांना परवान्याची गरज आहे. ओके. आता उदारीकरणामध्ये मित्रांनो विदेशी गुंतवणुकीला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित केले गेले, खूप मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं गेलं. म्हणजे अगदी 100% परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. उद्योगांमध्ये 100% परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. खास करून उच्च तंत्रज्ञानाचा ज्या उद्योगांमध्ये उपयोग केला जातो, ओके, तर त्यांना त्याच्यामध्ये 100% परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे. आता आपण बघूया मित्रांनो की उदारीकरणाचा भारतीय उद्योगावरील काय परिणाम आहे किंवा उदारीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील काय परिणाम आहे, भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो. इम्पॅक्ट ऑफ लिबरलायझेशन ऑन इंडियन इकॉनॉमी बघूया आपण. बघा बाळांनो, उदारीकरणाचा मुख्य हेतू काय होता की खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना सर्व प्रकारच्या सवलती मिळवून देणे, त्यांच्या समस्या सोडविणे, त्यांच्या अडचणी दूर करणे, त्यांना मदत करणे. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो की जे काही खाजगी उद्योग आहेत त्याच्यावरची जी काही सरकारी नियंत्रणे आहेत ती कमी करणे व त्यांना मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्य देणे. बरोबर. ह्या एका उद्देशानेच उदारीकरणाच्या धोरणाचा अवलंब सरकारने केला. बरोबर. आता भारतीय उद्योगांवर उदारीकरणाचे कोणते परिणाम दिसून येतात ते आपण बघूयात. उदारीकरणाचे उद्योगांवरील परिणाम, एकूण येथे 10 परिणाम दिलेले आहेत. त्याविषयी आपण थोडक्यात बघूया, कारण सविस्तर घेतलं तर मग व्हिडिओची लेंथ मोठी होते. पहिला परिणाम काय आहे तो म्हणजे खाजगी उद्योगांना अनेक सवलती मिळाल्या. बरोबर. यामुळे काय झालं की खाजगी उद्योगांविषयीची जी काही सरकारची भूमिका होती ती मित्रत्वाची झाली. बरोबर. नंतर परवाना पद्धतीची अट जी होती ती रद्द करण्यात आली. नंतर लघु उद्योगातील गुंतवणुकीची मर्यादा ही किती केली गेली, 3 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. उदारीकरणामुळे अर्थातच मित्रांनो स्पर्धेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. औद्योगिक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धेमध्ये वाढ झाली. आणि त्याच्यामुळे काय झालं बाळांनो की स्पर्धेत वाढ झाल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. कारण देशातील बऱ्याचशा उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेला तोंड द्यावे लागते. बरोबर. तिसरा परिणाम काय आहे, उत्पादनात वाढ नाही. मग उदारीकरण खाऊच्या अंमलात आणण्यामागे जो काही उद्देश होता तो उद्देश येथे सफल झालेला आहे का मित्रांनो? नाही. उत्पादनात पाहिजे तेवढी वाढ झाली नाही. बरोबर. त्याच्यामागे बरीच कारणं आहेत. नंतर चौथा परिणाम काय आहे की सार्वजनिक उद्योगांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली. तर बघा, म्हणजे याचा अर्थ इथे काय मित्रांनो की सार्वजनिक उद्योगधंद्यांची जी कार्यक्षमता होती त्याच्यात वाढ झाली. आणि खरं म्हणजे उदारीकरणाचा मेन हेतू काय होता की खाजगी क्षेत्रात जे काही उद्योग आहेत, खाजगी क्षेत्रातील उद्योगांची कामगिरी सुधारणे हे अपेक्षित होतं. परंतु झालं उलटच. खाजगी क्षेत्रातील उद्योगांच्या कामगिरीमध्ये पिछेहाट झाली आणि सार्वजनिक क्षेत्रातील जे उद्योग होते त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झालेली आढळून आली. पाचवा परिणाम काय मित्रांनो, विदेशी उद्योगांचे वर्चस्व
उदारीकरणामुळे मित्रांनो विदेशी उद्योगांचे भारतामध्ये प्रमाण खूप वाढलं. विदेशी कंपन्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर प्रमाण वाढलं आणि भारतात याच्यामुळे काय झालं की जे भारतातील जे काही उद्योग होते त्या भारतीय उद्योगांवर त्याचा दुष्परिणाम हा पाहायला मिळाला. नंतर 6वा दुष्परिणाम काय आहे? बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व. उदारीकरणाचे धोरण राबवण्यासाठी भारत सरकारने कंपन्यांच्या समभागांची विक्री करण्याचे ठरविले. बरोबर. त्यावेळेस काय झालं बाळांनो की बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या होत्या त्यांनी भारतीय कंपन्यांच्या समभागांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली आणि ह्याचा परिणाम काय झाला की भारतीय उद्योगांना देशामध्येच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड देण्याची वेळ आली. 7वा परिणाम काय आहे की आधुनिक उत्पादन तंत्र. जे काही उत्पादन तंत्र होते त्याच्यामध्ये आधुनिकीकरण आलं. बरोबर. का आधुनिकीकरण आलं? कारण उदारीकरणानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आणि त्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी अर्थातच आधुनिक तंत्रज्ञान जे आहे उत्पादन क्षेत्रामध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला. आणि ह्याच्यामुळे काय झालं बाळांनो की विदेशातून आपण मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञान मागवू लागलो, त्यांची मदत घेऊ लागलो आणि त्याचा उपयोग जो आहे त्याचा वापर जो आहे तो भारतात खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. नंतर उदारीकरणामुळे काय झालं? 8वा परिणाम म्हणजे की संशोधन व विकासावर जास्त प्रमाणावर खर्च करण्यात आला. त्याच्या मागचं कारण काय होतं मित्रांनो? उदारीकरणामुळे स्पर्धा वाढली. बरोबर. आणि त्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी भारतीय कंपन्यांनी काय केलं की संशोधन व विकासावर पुरेसा खर्च करण्यास सुरुवात केली. संशोधन आणि विकास म्हणजे स्वतःची प्रगती साधली आपण तरच आपण विदेशी कंपन्यांवर मात देऊ शकू, हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतीय कंपन्यांनी सुद्धा चांगल्या दर्जाच्या व गुणवत्तेच्या वस्तूंचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. नंतर 9वा परिणाम आहे तो म्हणजे लघु उद्योगांना अनेक समस्या निर्माण झाल्या. उदारीकरणामुळे लघु उद्योगांना अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ आली. नंतर कामगार कपात. उदारीकरणामुळे खूप मोठ्या प्रमाणात कामगार कपात जी होती ती झाली. त्याची कारणं काय बाळांनो की उदारीकरणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले. त्यामुळे काय झालं की बऱ्याचशा कंपन्या बंद करण्याची वेळ आली. नंतर आणि त्याच्यामुळे नंतर मॉडर्न टेक्नॉलॉजी किंवा आधुनिक तंत्रज्ञानामुळे कामगार कपातीचेही प्रमाण वाढलं. म्हणजे तुम्ही जर कंपन्यांचा दौरा केला, मुंबईच्या कंपन्यांचा दौरा केला तर आपल्याला प्रत्येक कंपनीमध्ये साधारणतः 2-2, 3-3 रोबोट आढळतात. तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की एक रोबोट जो आहे तो 200 लोकांचं काम करतो. मग एक रोबोट जर 200 लोकांचं काम करत असेल, 100 लोकांचं काम करत असेल तर तेवढे मग तेथून कामगारांची बऱ्याचदा कपात केली जाते. बऱ्याचशा लोकांच्या रोजगारावर गदा येते बाळांनो. ओके. तर अशा पद्धतीने उदारीकरणामुळे भारतीय उद्योगांवर काही सकारात्मक तर काही नकारात्मक परिणाम झालेले पाहावयास मिळतात. बरोबर. आणि आपण जर उदारीकरणाचा विचार केला तर उदारीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम हे जास्त आढळतात. बरोबर. ठीक आहे. आता आपण पुढचं बघूया ते म्हणजे जागतिकीकरण. थोडक्यात आता बघूया आपण जागतिकीकरण म्हणजे काय. त्याला आपण इंग्रजीत म्हणतो ग्लोबलायझेशन. बरोबर. जागतिकीकरण किंवा वैश्विकरण, ग्लोबलायझेशन. मित्रांनो, जागतिकीकरण म्हणजे वस्तू, सेवा, तंत्रज्ञान व भांडवलाच्या हालचालींवरील सर्व प्रकारचे निर्बंध दूर करणे व त्यांचा प्रवाह सुखकर व गतिमान करण्याची प्रक्रिया होय. थोडक्यात काय मित्रांनो, जागतिकीकरण म्हणजे
व्यापार, वित्त, रोजगार, तंत्रज्ञान, दळणवळण, विदेशी स्थलांतर, पर्यावरण, राहणी, शासन, समाजव्यवस्था, संस्कृती अशा प्रकारचे क्षेत्रांमधून होणारे रूपांतर म्हणजेच जागतिकीकरण होय. ओके. जागतिकीकरण ह्या संकल्पनेत काही बाबींचा समावेश होतो. त्या म्हणजे पहिली बाब म्हणजे वित्त व भांडवल ह्यांची ही एक मालकी. नंतर बाजार व स्पर्धा, संशोधन व ज्ञान ह्यांना संलग्न तंत्रज्ञान, राहणीमानाचे आधुनिकीकरण, संपूर्ण जगाविषयीची जाणीव, राजकीय संलग्नता, जागतिक नियमांची क्षमता व व्यवस्थापन. तर जागतिकीकरणाच्या संकल्पनेत मित्रांनो ह्या बाबींचा समावेश होतो. आता जागतिकीकरणाची आपण एक छान व्याख्या बघूया की जी व्याख्या आंतरराष्ट्रीय मुद्रानिधीने केलेली आहे. जागतिकीकरण म्हणजे वस्तू, सेवा व आंतरराष्ट्रीय भांडवल प्रवाह अतिजलद व प्रसरण पावणारे तंत्रज्ञान ह्यांचे वाढते प्रमाण तसेच विविधता ह्यांच्या साहाय्याने जगातील देशांचे सतत वाढत जाणारे परस्परावलंबित्व होय. थोडक्यात काय मित्रांनो की जागतिकीकरणामध्ये काय होतं की जी स्थानिक अर्थव्यवस्था असते, स्थानिक अर्थव्यवस्था, लोकल इकॉनॉमी म्हणतो आपण, तरी स्थानिक अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली जाते. बरोबर. तसेच जगातीचे जे दर असतात मित्रांनो ते कमी केले जातात किंवा जगातीतून काही बाबी ज्या आहेत किंवा जगात जी असते तीच काढून टाकली जाते. नंतर जगामध्ये तुम्ही कुठेही तुमचा माल पाठवू शकतात. बरोबर. किंवा त्याच्यावरील जे काही निर्बंध आहेत ती कमी केली जातात. आता आपण बघूया की जागतिकीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो. इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन इकॉनॉमी. ओके. बघा मित्रांनो, भारताने जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे जागतिकीकरणाच्या नियमांचे पालन अर्थातच करावे लागते. त्यामुळे काय होतं की भारताच्या अर्थव्यवस्थेवर तसेच अर्थव्यवस्थेच्या अंतर्गत असणारे जे काही विविध क्षेत्र आहेत त्यांच्यावर विविध परिणाम झालेले दिसून येतात. त्यापैकी काही महत्त्वाचे परिणाम आहेत जागतिकीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे, ते आपण बघूयात. एकूण 10 परिणाम दिलेले आहेत, त्याविषयी आपण थोडक्यात अभ्यासूया. पहिला परिणाम आहे तो म्हणजे आयात शुल्कात कपात. बरोबर की भारताने आयात प्रशुल्क कमी करावे, तसेच उपभोग्य वस्तू ज्या आहेत त्यांच्या आयातीवर घातलेली जी काही नियंत्रणे आहेत ती हटवावीत. तसेच काही निर्बंध असतात की जे नकारात्मक असतात, बरोबर, ते दूर करावेत. इत्यादी बाबींविषयी जी काही जागतिक व्यापार संघटना आहे मित्रांनो, तिला आपण WTO असं म्हणतो, भारतावर सतत दडपण आणत असते. बरोबर. त्यामुळे काय होतं मित्रांनो की जे काही सीमा शुल्क असतात ते दरवर्षी घटत जातात. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतं की भारतीय उद्योगांना विदेशी मालाशी स्पर्धा करावी लागते. नंतर दुसरा परिणाम आहे तो म्हणजे जुन्या कार आयातीची परवानगी. म्हणजे विदेशामध्ये भारताने विदेशातील जुन्या कार आयातीस परवानगी दिल्यामुळे काय झालं मित्रांनो की भारतीय ऑटोमोबाईल उद्योग जे आहेत त्यांच्यावर म्हणजे संक्रांत ओढवली किंवा भारतीय ऑटोमोबाईल उद्योगांवर एक प्रकारची खूप मोठे संकट निर्माण झाले. बरेचसे ऑटोमोबाईल उद्योग हे घाट्यात जाऊ लागले. बरोबर. नंतर तिसरा परिणाम आहे तो म्हणजे चीनमधील वस्तूंचे डम्पिंग. याच्याविषयी जास्त न बोललेलं बरं, तुम्हाला आम्हाला माहिती आहे बाळांनो. ओके. चीनमधील वस्तूंचे
डम्पिंग. ओके, आपण पाहत आहे कुठल्याही उत्सवाला भारतात कुठलाही उत्सव असो तर त्यावेळेस चीनी वस्तू बाजारपेठा ज्या आहेत त्या चीनी वस्तूंनीच गजबजलेल्या दिसतात. त्याचं काय, त्या फक्त थोड्याशा स्वस्त असतात एवढंच अगदी, बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतं की भारतीय उद्योजकांपुढे ह्याच्याशी संबंधित अशा वेगळ्या समस्या निर्माण होतात. नंतर विदेशी भांडवलाची गुंतवणूक, हे तिन्हींसाठी कॉमन आहे जसं, बरोबर. नंतर भांडवल बाजारांमध्ये गुंतवणूक हा पण एक परिणाम आहे. नंतर आपल्या देशातील उद्योगांची जागतिकीकरणामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झालेली आहे, कारण उद्योगांना जागतिक स्पर्धेला तोंड द्यावे लागते, बरोबर. आणि बऱ्याचदा काय होतं की अशा परिस्थितीमध्ये उद्योगांना आपलं अस्तित्व टिकवून ठेवणे बऱ्याचदा अशक्य होतं, बरोबर. नंतर जागतिकीकरणामुळे ज्या काही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, MNCs म्हणतो आपण त्यांना, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स, त्यांचं वर्चस्व जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलं बाळांनो. ओके, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे. ओके, कारण जागतिकीकरणामुळे काय झालं की ज्या काही MNCs होत्या त्यांना भारतामध्ये प्रवेश करण्याची एक चांगली व मुक्त संधी मिळाली, बरोबर. आणि त्याच्यामुळे काय झालं की ज्या काही MNCs होत्या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या होत्या त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या देशात शिरकाव केला, बरोबर. नंतर 8वा परिणाम काय आहे तो म्हणजे टिकाऊ उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनात वाढ. ओके, नंतर बेकारीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली जागतिकीकरणामुळे. नंतर देशातील जे काही उद्योग होते मित्रांनो ते आजारी व बंद पडले जागतिकीकरणामुळे. त्याचं कारण काय की जागतिकीकरणामुळे जागतिक स्पर्धा निर्माण झाली, बरोबर. तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भारतात खूप मोठ्या प्रमाणावर आगमन झालं. त्याचबरोबर ज्या काही बहुराष्ट्रीय कंपन्या होत्या त्यांच्याबरोबर टिकून राहणं अनेक भारतीय उद्योगांना शक्य न झाल्याने अनेक भारतीय उद्योग हे धडाधड बंद पडले. काही भारतीय उद्योग हे आजारी पडले आणि ह्या सर्व उद्योगांमध्ये जो काही कर्मचारी वर्ग होता त्याच्या नोकरीवर गदा आली, बरोबर. आणि म्हणून मग काय झालं, बेकारीमध्ये पण वाढ झाली, बेरोजगारी वाढली, बरोबर. आणि देशातील उद्योगधंद्यांवर याचा खूप मोठा दुष्परिणाम झाला. तर अशा पद्धतीने आपण खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर, जागतिकीकरणाचा रोजगारावर काय परिणाम होतो ते आपण अभ्यासणार आहोत. सकारात्मक व नकारात्मक परिणाम, त्याला आपण इंग्रजीत म्हणतो इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन, ठीक आहे, ऑन एम्प्लॉयमेंट. पुढील व्हिडिओमध्ये आपण टिल देन गुड बाय. काळजी घ्या, स्वस्थ मजेत राहा.